गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे राजा मिडास ही गोष्ट. एक होता राजा, त्याचं नाव होतं मिडास. त्याच्याकडे खूप सोन्याची नाणी होती. त्याला सोनं फार आवडायचं. तो रोज रात्री ती सोन्याची नाणी मोजायचा. त्याला एक मुलगी सुद्धा होती. ती त्याची खूप लाडकी होती. एक दिवस रात्री देवदूत राजासमोर उभा राहिला आणि त्याने राजाला विचारलं की तू सुखी आहेस ना? त्यावर राजा म्हणाला, देवा, माझ्याकडे खूप कमी सोन्याची नाणी आहेत, तर तू मला असा वर देशील का की मी ज्या वस्तूला हात लावेल ती सोन्याची होईल? देवदूत म्हणाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी राजा झोपेतून उठला. त्याने पांघरुणाला हात लावले. ते सोन्याचे झाले. तो पुढे गेला. त्याने एका खुर्चीला हात लावला. ती सुद्धा सोन्याची झाली. मग राजा एक एक वस्तूला हात लावू लागला. ते सोन्याच्या होऊ लागल्या. मग राजा बसला जेवायला. त्याने एका दुधाच्या पेल्याला हात लावला तर तोही सोन्याचा झाला. राजा आश्चर्याने पाहू लागला. नंतर त्याने पोळीला हात लावला. ती पण सोन्याची झाली. असं करत करत राजाने प्रत्येक पदार्थाला हात लावला तर तो सोन्याचा होऊ लागला. नंतर त्याची मुलगी आनंदाने त्याच्याकडे धावत आली. त्याने आपल्या मुलीला प्रेमाने मिठी मारली तर त्याची मुलगी सुद्धा सोन्याची झाली. राजा जोरजोरात रडू लागला. त्याला खूप दुःख होऊ लागलं. तो खूप रडू लागला. त्याने देवाला हाक मारली. देवाला म्हणाला, देवा, मला माफ कर. मग देव प्रसन्न झाला. मग देवाने त्याला विचारलं, आता तरी तू सुखी आहेस का? त्यावर मिडास राजा म्हणाला, देवा, नको मला हा वर. यामुळे माझी मुलगी सोन्याची झाली. मी आता हाव करणार नाही. तू दिलेला मला जो वर आहे तो तू परत घे. मग तो देवाने परत घेतला आणि राजाला त्याची मुलगी परत मिळाली. गोष्टीचं तात्पर्य आहे, हव्यास किंवा लोभ माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. थँक्यू.